श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. 18 जूनला विनायक चतुर्थीच्या दिवशी गुरुपुष्पामृत योग आलेला आहे. त्यामुळे हा दिवस खास ठरतोय. मग या दिवशी आपल्याला या दिवसाचा लाभ कसा करून घ्यायचा आहे तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर गुरुपुष्पामृत हा योग 18 तारखेला म्हणजेच गुरुवारी सकाळी 6:04 सुरू होणार आहे. तर 11:32 हा योग असणार आहे. आता हे जे गुरुपुष्पामृत योग आहे हे कुठलेही नवीन काम करण्यासाठी, त्याचबरोबर नवीन खरेदी करण्यासाठी, कुठल्याही शुभ कार्यासाठी शुभ मानलेलं गेलेलं आहे. फक्त लग्न मुहूर्त या मुहूर्तावर करू नये. सगळी कार्य या मुहूर्तावर करणे अत्यंत शुभ मानलं जातं. कारण मुळातच पुष्प नक्षत्र म्हणजे पोषण करणार, ऊर्जा देणारं नक्षत्र आणि ते जेव्हा गुरुवारी येतं तेव्हा त्याला गुरुपुष्पामृत योग येत असतो, जो यंदा 18 तारखेला विनायक चतुर्थीच्या दिवशी आलेला आहे. आता विनायक चतुर्थी सुद्धा आली तर मग नक्की गुरुपुष्पामृत योगावर काय करायचं? मुख्य म्हणजे गुरुपुष्पामृत योगावरती लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते. आपल्या आर्थिक समस्या दूर व्हाव्या म्हणून. त्याचबरोबर गणपती बाप्पाची सुद्धा पूजा करायची आहे. गणपती बाप्पाला सुद्धा लाल फूल आणि दुर्वा अर्पण करायचा आहे आणि गोड-धोड नैवेद्य दाखवायचा आहे. शक्य झालेच तो मोदकही अर्पण करू शकता किंवा गुळ खोबरं आणि किंवा फुटाण्याचं सुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. या दिवशी तुम्हाला सोनं खरेदी करायचे असेल तर हा अत्यंत उत्तम दिवस आहे. गुरुपुष्पामृतावर अगदी 1 ग्रॅम तरी सोनं घ्यावं म्हणजे आपल्याकडे बरकत होते अशी मान्यता आहे. आता हा योगायोग किती सुंदर जुळून आलाय बघा बरं. गुरुपुष्पामृत योगावर नवीन गुंतवणूक तुम्ही करू शकता, नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता, कुठल्याही नवीन कार्याची सुरुवात, नवीन खरेदी सगळं काही करू शकता. आणि कुठलीही नवीन गोष्ट करताना आपण सगळ्यात आधी गणपती बाप्पाचं स्मरण करतो, बरोबर ना? गणपती बाप्पाच्या स्मरणाशिवाय, गणपती बाप्पाच्या पूजेशिवाय कुठलीही नवीन गोष्ट आपल्याकडे घडत नाही. आता इतका सुंदर दिवस आहे की गुरुपुष्पामृत योग आणि चतुर्थीचा दिवस एकत्रच आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही नवीन संकल्पाची सुरुवात करायची असेल तर हा दिवस अजिबात वाया जाऊ देऊ नका. या दिवशीचा लाभ नक्कीच घ्यायचा आहे. आता या गुरुपुष्पामृत योगावर खरं तर सोनं, चांदी असे दागिने किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करणं शुभ मानलं जातं. त्यामुळे बरकत होते. पण या सोन्या चांदीचे भाव आता किती गगनाला भिडलेत. मग काय करायचं आपण? तर काय घेऊ शकतो की जेणेकरून आपल्याकडे धनवृद्धी होईल? तर त्यासाठी धनवृद्धीचे काही ब्रेसलेट्स तुम्ही घेऊ शकता, जसं पायराईटचे ब्रेसलेट किंवा धनवृद्धी ब्रेसलेट. हे ब्रेसलेट नक्कीच तुमच्या बजेटमध्ये येतात. पण या ब्रेसलेटला तुम्ही खरेदी करून या गुरुपुष्पामृत योगावर घालू शकता हातामध्ये, जेणेकरून तुमच्याकडे पैसा आकर्षित होईल. ती ऊर्जा खेचणारी ऊर्जा तसे विचार तुमच्या मनात यायला सुरुवात होईल. आता हे ब्रेसलेट कुठे मिळतात? या व्यतिरिक्त तुम्ही या दिवशी काय करू शकता तर तुम्ही अथर्व शीर्षाचं पठण करू शकता, दत्त बावणी वाचू शकता, त्याचबरोबर गणपती बाप्पाचं स्तोत्र, विष्णू सहस्रनाम अशा स्तोत्राचं पठण करू शकता. कारण या दिवशी तुम्ही जप, तप, दान, व्रत, पारायण यासारख्या गोष्टींनी पुण्याईची कमाई करू शकता. त्याचबरोबर मनशांती सुद्धा मिळू शकता. तसेच नवीन कोर्सेसला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, नवीन कौशल्य शिकायला सुरुवात करायची असेल, तर नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात करायची असेल तर या सगळ्यांसाठी हा दिवस उत्तम मानला जातो. आणि विनायक चतुर्थी या दिवशी आल्यामुळे गणपती बाप्पाचं स्मरण करून बिनधास्त सुरू करा. कुठलंही कार्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे हे नक्की. या दिवशी गुरुमंत्राचा जप करणं, विष्णुपूजन करणं, दत्तात्रयांची उपासना करणं, बृहस्पती स्तोत्र पठण करणं, त्याचबरोबर गुरुकृपा व्हावी यासाठी स्वामी समर्थांचा जप करणं असे उपाय सुद्धा केले जातात. यापैकी कुठलाही एक उपाय जरी तुम्ही केला तरी या दिवसाचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. या दिवशी दान कोणत्या वस्तूंचे करावं? हरभरा डाळ, हळद किंवा पिवळे वस्त्र, केळी, गूळ, पिवळी फुलं, धार्मिक ग्रंथ या गोष्टींचे दान करणं पुण्यदायी मानलं जातं. गुरुपुष्पामृत योगावर काय टाळावं? तर खोटं बोलणं, वादविवाद, अपमानास्पद भाषेचा वापर, अनावश्यक खर्च, ज्येष्ठांचा अनादर, नकारात्मक विचार हे सगळं या दिवशी लांब ठेवायचं आहे. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार गुरुग्रह ज्ञान, धन, भाग्य, विवाह, संतती आणि आध्यात्मिक प्रगतीचा कारक मानला जातो. आणि पुष्प नक्षत्राच्या शुभ ऊर्जेबरोबरच गुरुवारचा दिवस हा अत्यंत फलदायी असतो. त्यात विनायक चतुर्थी म्हणजे दुग्ध शर्करा योग अशी सुंदर तिथी दौडू नका. या तिथीचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जेचा संचय स्वतःमध्ये नक्कीच करा. तसेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी
स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.